नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. नागपंचमीची पौराणिक कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला होता. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळाची नागाची नाग पुढे होती. त्यांना नागराचा फाड लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथे आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिल्ले नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नागराचा फाड दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नागरानं माझी पिल्ल मेली. ह्या शेतकऱ्याचा निर्मोश करावा असे तिच्या मनाने पक्क ध्यास घेतला. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला समजले की त्याची एक लेक परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची 9 नाग कुडं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्मोश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूड संपूर्ण. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.